मला काही समजत नाही जगन्नाथजी. इतके दिवस मी कोमात होतो, ताकद नव्हती शरीरात. अचानक एवढी ताकद आली कुठून? मी असा उठून बसलो की जसं कधी काही घडलंच नव्हतं. वेडायच का सारण? ही ताकद काही फक्त औषधं आणि खाण्याची नाही आहे. तू जेव्हा कोमात होतास ना, तर अगदी गेल्या 2 दिवसापर्यंत सावलीच्या हातनं घास खात होतास. हा तिच्या जिद्दीचा आणि प्रेमाचा चमत्कार आहे. पण नंतर तू परत आजारी पडलास, पुन्हा तब्येत बिघडली, कोमात गेलास. अरे म्हणून तो ओवी आणि अबीर पंढरपूरला गेलेत ना व्रत पूर्ण करायला. माझ्या आजारपणामुळे सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला ना. सगळ्यात जास्त त्रास झाला सावलीला. कारण एकीकडे तुझी ती रागीट आई, तिचे टोमणे, तिचा त्रास. दुसरीकडे दिवस रात्र तुझी काळजी घ्यायची. तिसरीकडे या मुलांनी काहीतरी हा गोंधळ घालून ठेवलेला. सगळंच होतं. पण तरी ह्या सगळ्यात तू मात्र फक्त आणि फक्त सावलीचं नाव घेत होतास का? नाही माहिती मला जगन्नाथजी. भान नव्हतं मला. काय बोललोय, का बोललोय नाही माहिती मला. नाही, तू जरी शुद्धीवर नसलास ना, तरी मनात कुठेतरी खोलवर तुझं जे अचेतन मन आहे ना, ते नीट होतं. त्याच्या कोपऱ्यात कुठेतरी सावली आहे, म्हणून तू सावली सावली करत होतास. मला खरं सांग, तुला अजूनही तिच्याबद्दल वाटतं का रे? बोल ना बिंदास. अरे मला सांगण्यात कसली आली भीती? जगन्नाथजी आता हे सगळं सारंग दादा, अरे असं भूत बघितल्यासारखं काय बघतोस माझ्याकडे? आहे बरं आहे मी आता. म्हणजे सारंग दादा तू बरा झालास. अरे खरंच बरा झालोय. सारंग दादा, आहे तुझा भाऊ जिवंत आहे अजून. ए असं बोलायचं ना सारखं सारखं. आता काळजी घे स्वतःची. किती कामं पेंडिंग पडलेत माहिती आहेत? सगळा लोड माझ्यावरती आलाय. ते कागदपत्राचं ठीक आहे, ते मारामारी मला जमत नाही. खरंच बरं झालंय. सारंग आता बरं असतं ना, काही त्रास नसतो ना? हा व्यंकटेश, ठीक आहे मी आता. व्यंकटेश ये बस. व्यंकटेश थँक्यू. अय्यो थँक्यू. थँक्यू मला कशासाठी? तू सावलीला इथे राहायची परवानगी दिली. ती होती म्हणून मी लवकर बरा झालो. तुझे आभार कसे मानू नाही माहिती मला. सारंग, हे असलं काहीतरी बोलून मला बरं का करू नको. बरं आता घरी जायची घाई करू नका. आपण एकत्र जेवूयात. हां हो, सावली आपल्यासाठी ना स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक करते.